महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यातील ग्रामीण महिलांच्या विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड या संस्थेत तब्बल 11 लाखाहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी शाखा व्यवस्थापकाला अटक केली आहे। महाराष्ट्रातील सुमारे 30 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे। ग्रामीण महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विनातारण कर्ज दिले जाते। या कर्जाची परतफेड महिलांकडून थेट शाखा व्यवस्थापकाकडे केली जात होती। मात्र 37 महिला व्यावसायिकांनी भरलेली तब्बल 11,20,333 रुपयांची रक्कम संस्थेकडे जमा न करता म्हसळा शाखेचा तत्कालीन व्यवस्थापक योगेश भीमाजी बोदडे याने अपहार केल्याचे तपासात उघड झाले आहे। या प्रकरणी संस्थेचे डिव्हिजनल जनरल मॅनेजर वैभव धर्मे यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 62/2025 दाखल करण्यात आला आहे। तपासादरम्यान आरोपीने काही कर्ज खाती बंद करण्याच्या नावाखाली 47,000हून अधिक रक्कम भरणा केली आणि उर्वरित 1,73,991 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे। आरोपीने एकाच वेळी संस्थेची आणि कर्ज परतफेड करणाऱ्या महिलांची फसवणूक केली आहे। तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येत आहे। दरम्यान या संस्थेच्या अन्य महिला लाभार्थींना आर्थिक फसवणूक झाली असल्यास म्हसळा पोलीस स्टेशन 02149 किंवा 232240 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। ग्रामीण महिलांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।